झालेला आहे यात काढल्याच्या नंतर अंमलबजावणी मात्र 3 वर्षापासून प्रलंबित आहे आणि त्यासाठी उद्या अनेक महिला जो इच्छेनं खंडन आंदोलन करणार आहे आणि त्या संदर्भात पत्रकार परिषद आपण त्याबद्दल सगळ्यांनी केली. नमस्कार, मी संतोष कुलकर्णी, शिक्षक सहकार समितीचा राज्याध्यक्ष. गेल्या 2 ते 3 वर्षापासून आम्ही ग्रामपंचायत शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे आंतरजिल्हा बदलीचा 7वा टप्पा राबवा यासाठी प्रयत्न करत आहोत. परंतु गेल्या 3 वर्षापासून त्यांनी आमच्या मागणी तरी जर नाही आणि आंतरजिल्हा बदलीचा टप्पा न करता सरळ कोर्टावरती महाराष्ट्रामध्ये 30,000 शिक्षकांची नवीन शिक्षकांची भरती करत आहे. जर नवीन शिक्षकांची भरती झाली तर गेल्या 20-25 वर्षापासून इतर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या महिला शिक्षक असतील यांच्यावर खूप मोठा अन्याय होणार आहे आणि तो अन्याय शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी उद्या आमच्या शिक्षक सहकार समितीतर्फे महिला शिक्षिका, शिक्षक व त्यांचे कुटुंबीय शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मुंडन आंदोलन करत आहे. आपल्या भारतामध्ये महिला मुंडन करणं ही गोष्ट सोपी नाही, परंतु ती वेळ जर शासन आमच्या शिक्षकावर आणत असेल तर त्यांना ती करण्याशिवाय पर्याय नाही. कारण बऱ्याच महिला आत्महत्या करण्यापर्यंत गेल्या होत्या, परंतु आम्ही त्यांचा मत परिवर्तन करून आम्ही त्यांना समजावून सांगून त्यांना सांगितले की आपण शासनाशी लढूया, शासनाच्या लक्षात ही बाब आणून देऊया की नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा 7वा टप्पा होणं अत्यंत गरजेचं आहे. बदल्या जर झाल्या तर कुठल्याही जागेमध्ये कमी होणार नाही, परंतु जे लोक अनेक वर्षापासून कार्यरत आहेत त्यांच्यावरती त्यांना न्याय भेटणार आहे आणि नवीन लोकांना देखील त्यांना पदशासना भेटणार आहे चांगल्या ठिकाणी. त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की आपल्या आधुनिक महाराष्ट्राच्या या काळामध्ये महिलांवरती अशी वेळ येऊ न देता आपण या महिलांचं म्हणणं समजून घेऊयात आणि हा प्रश्न मुद्दल होण्याच्या आधीच आपण मार्गी लावा अशी मी यावेळी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपले काही प्रश्न असेल तर विचार. साहेब तुमचे मागणी काय आहे? तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आहे की नवीन भरती अगोदर आंतरजिल्हा बदलीचा 7वा टप्पा झाला पाहिजे. जर नवीन भरती केली तर आंतरजिल्हा बदलीसाठी जागा राहणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 12 ते 13,000 जागा आहेत आणि या 13,000 जागेवरती जर आंतरजिल्हा बदली शिक्षकांची बदली केली तर त्यांना न्याय भेटणार आहे आणि नवीन जी भरती होणारे लोक आहेत त्यांना देखील त्या 13,000 जागा कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध होणार आहेत. म्हणून नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा 7वा टप्पा करावा ही आमची मुख्य मागणी आहे आणि याचा पुढे विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. या संदर्भात शिक्षण मंत्री असते त्यांच्याशी काय बोलणं झालंय का आपलं? आम्ही त्यांच्याकडे निवेदन दिले, आम्ही त्यांच्या पीएम त्यांना स्वतः भेटण्याचा प्रयत्न करणार, परंतु त्यांची काही भेट झाली नाही. परंतु उद्या आमचं ज्यावेळेस आंदोलनाचं शिस्तपूर्ण जाईल त्यावेळेस आम्ही मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट मागितली आहे, परंतु मुख्यमंत्री जर भेटले नाही तर शिक्षण मंत्री किंवा ग्रामविकास मंत्र्यांना आम्ही भेटून आमची कैफियत मांडणार आहोत आणि आमचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. महिला शिक्षिका मुंडन करणार आहे निश्चित आकडा सांगता येणार नाही, परंतु कमीत कमी 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्वयंस्फूर्तीने असल्यामुळे निश्चित आकडा आम्हाला सांगता येणार नाही. उद्या जवळपास 5,000 पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षिका इथं आझाद मैदानावर उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे आकडा वाढण्याची शक्यता आहे. किती वाजता सुरू होणार आहे का? 10 वाजता सुरू होणार आहे सकाळी आणि संध्याकाळी 6 पर्यंत. कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आहे, उद्या त्यानंतर झाली तर आंदोलन मागे घेण्याची जर प्रश्न सोडत असेल तर निश्चितपणे आपण हा आंदोलन मागे घेणार आहोत. कारण आम्हाला आंदोलन करून कुठल्याही महिलांना आम्हाला म्हणजे विद्युत करायचं नाही किंवा शासनाने आम्हाला हे करायचं नाही. फक्त आमचा प्रश्न त्यांनी सोडवावा, आमच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष द्यावं याच मागणीसाठी हे आंदोलन आहे. शिक्षण मंत्री दादा भुसेशी या संदर्भात काही चर्चा नाही, चर्चा नाही झाली आमचे. आम्ही निवेदन दिले भरपूर वेळा, परंतु 1-2 बैठकाही झाल्या. तर त्यांनी सांगितलं होतं की ग्रामविकास मंत्र्यांसोबत आम्ही चर्चा करू आणि हा प्रश्न सोडू. आमचं ज्यावेळेस माझं एक आंदोलन झालं होतं त्यावेळेस त्यांच्यासोबत या विषयावर चर्चा झाली, परंतु तो प्रश्न तसंच पेंडिंग पडलेला आहे, त्यांनी सोडवलेला. किती वर्षापासून विषय तुमचा पेंडिंग आहे आणि मग भेट का घेतली नाही? आता 2023 पासून हा विषय पेंडिंग आहे. आम्ही कंटिन्यू भेटतो सर, जवळपास भेटत नाही का? भेटते, सोडू करू पाहू हे असे 2 पत्र देखील त्यांनी काढले होते आंतरजिल्हा बदलीचा टप्पा करू म्हणून.
परंतु ते टप्पा न करता ते पत्र त्यांनी तसंच पेंडिंग करून नवीन भरती चालू केली. मला वाटतं 2 जानेवारीला एक पत्र होतं आणि त्याच्या अगोदर एक पत्र आहे ग्रामीण पश्चिम भागाचं की नवीन भरतीच्या अगोदर आंतरजिल्हा भरतीच्या प्रकारचं त्यांनी पत्र काढलं होतं आणि ते त्या पत्रानुसार कारवाई होणं अपेक्षित होतं. सर्व जिल्हा परिषदेची त्यांनी माहिती मागवली होती. पवित्र पोर्टलवरून हा पवित्र पोर्टल भरती करते. ते भरती करण्याआधी ह्या बदल्याकरावर येऊनच आमची विनंती आहे. आमचा भरतीला कुठेही विरोध नाही. भरती होणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. परंतु जर 20 वर्षापासून 15 वर्षापासून दुसऱ्या जिल्ह्यात नोकरी करणाऱ्या बांधवांना न्याय दिला तर ते अजून चांगलं होणार आहे. सर, शिक्षकांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो त्याबद्दल सांगा. शिक्षकांना आम्ही जिल्हा पोलिसांनी सर कसं होतं की बऱ्याच महिला एक आपल्या कुटुंबापासून दूर काम करत आहेत. त्याच्यामध्ये काही घटस्फोटित आहेत, काही विधवा आहेत किंवा काही लग्नाच्या महिला आहेत, काही शिक्षक पण आहेत आणि आपल्या आई वडिलांपासून आम्ही किती वर्ष दूर काम करायचं हाही प्रश्न आहे. आणि आमच्या स्वजिल्ह्यामध्ये जर जागा रिक्त झाल्या असतील तर त्या आम्हाला प्राधान्याने भेटावा ही कुणाची अपेक्षा राहणार आहे. आम्ही 20 वर्ष 25 वर्ष दुर्गम भागात पुढच्या जिल्ह्यामध्ये काम केल्याच नंतर आमच्या स्वजिल्ह्यामध्ये जर याची संधी आम्हाला भेटत असेल तर त्यामध्ये वावगं काहीच नाही. कितनी महिला आने की इसमें उम्मीद है?